महायुतीत नाराजीचं ठाणे मस्केंना आता उमेदवारी दिल्यानं संजीव नाईक हे नाराज आहेत। संजीव नाईक समर्थकांनी बंडखोरीची तयारी देखील केलेली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये आता नाराजीचं वारं वाहू लागलं। संजीव नाईक यांच्या समर्थकांनी थेट बंडखोरीची भाषा सुरू केली। संजीव नाईक समर्थकांनी राजीनामा सत्र देखील सुरू केलेलं आहे। तर या संदर्भातला पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। महायुतीत नाराजीचं ठाणे, मस्केंना उमेदवारी दिल्यानं नाईक नाराज, नाईक समर्थकांची बंडखोरीची तयारी। ठाण्याची जागा शिवसेनेनं स्वतःकडे राखण्यात यश मिळवलं असलं तरी भाजपच्या संजीव नाईकांनी नाराजीची मशाल पेटवली आहे। नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळाल्यानं नवी मुंबईतील माजी खासदार संजीव नाईक समर्थक नाराज झालेत। भाजपच्या 1000 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत। संजीव नाईक हेच योग्य उमेदवार होते असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला। आम्ही जेव्हा अपेक्षा करत होतो ती अशा कॅन्डिडेटची अपेक्षा करत होतो जे संजीव नाईक साहेब आमचे जे उमेदवार आहेत त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, त्यांनी ह्याच्या पुढेही ते माजी खासदार आहेत, त्यांनी ह्याच्या मागेही खूप काम केलेलं आहे। तसेच ते केपेबल कॅन्डिडेट होते आणि त्यांना तिकीट न देता एक नवीनच व्यक्तीला इथून तिकीट दिलं गेलेलं आहे। नाईक कुटुंबातील एका सदस्यानं अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। ठाण्यामधून नरेश म्हस्के यांचं नाव या ठिकाणी शिंदे गटाच्या वतीने जाहीर झालेलं आहे। भले ते महायुतीचे उमेदवार असतील, परंतु गणेश नाईक साहेब हे आमचे नेते आहेत। कार्यकर्त्यांची भावना त्यांनी या ठिकाणी समजून घेतलेली आहे। यदाकदाचित आम्ही या ठिकाणी नाईक परिवाराचाच कोणतरी घटक या ठिकाणी उभा करणार आहोत, अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा करणार आहोत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील ठाण्याची जागा भाजपलाच हवी होती असं सांगत नाराजांच्या संतापाला अप्रत्यक्षपणे हवा दिली आहे। महायुतीच्या राजकारणामध्ये काही कमी जास्त करावं लागतं। ठाण्याची जागा आम्ही मागितली होती, शेवटपर्यंत आम्हाला मिळेल असं वाटलं होतं, पण ठाणे सीट आम्हाला मिळाली नाही। माजी आमदार संदीप नाईक यांनी स्थानिक शिवसैनिकांनी मतभेद वाढतील अशी वक्तव्य करू नये असा इशाराच दिलाय। साधारणतः महिन्याभराच्या कालखंडामध्ये नवी मुंबईमधल्या काही नेत्यांनी जी जाहीर वक्तव्य केली की आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही, आम्ही अमुक फलाना व्यक्तीचं काम करणार नाही, ही त्याला विसंगती देणारं होतं आणि त्याच्यामुळेच काही ठिकाणी आज कार्यकर्त्यांचा बांध फुटलेला या ठिकाणी बघायला मिळतो। शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आपण गणेश नाईकांचे आशीर्वाद घेऊन आल्याचं सांगितलं। गणेश नाईक साहेब यांना भेटण्याकरता प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्या समवेत नाईक साहेबांचा आशीर्वाद घेण्याकरता गेलो होतो। नाईक साहेबांना भेटलो, संदीप नाईक यांना भेटलो, सागर नाईक यांना भेटलो। कार्यकर्त्यांची कुठल्याही पद्धतीची भेटी गाठी काही माझ्या झालेली नाही आहे। मी त्यांना भेटलो, त्यांना बुके दिला, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही ठाण्यातली ही नाराजी पेल्यातलं वादळ ठरू दे असं नेत्यांना वाटू लागलंय। नवी मुंबईतून नाईक घराण्यातील कुणी बंडखोरी केल्यास महायुतीला ठाणे राखणं थोडं कठीण होण्याची शक्यता आहे। विकास मिरगणे, लोकशाही मराठी, नवी मुंबई। संजीव नाईकांच्या समर्थकांनी बंडखोरीची तयारी केली असली तरी संजीव नाईक स्वतः बंडखोरी करण्याची शक्यता कमीच आहे। बंडखोरी करून थेट एकनाथ शिंदे आणि भाजपशी पंगा घेण्याचं धाडस नाईक करणार नाहीत असं जाणकार सांगू लागले। संजीव नाईक खरंच बंडखोरी करतील? नाईकांची बंडखोरीची तयारी की दबाव तंत्राची रणनीती? संजीव नाईकांच्या मनात काय? भाजप नेते आणि माजी खासदार संजीव नाईकांनी ठाण्यात नाराजीचा झेंडा उभारलाय। संजीव नाईकांची ही नाराजी बंडखोरीत रूपांतर होईल का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। नवी मुंबईत नाईक घराण्याचा मोठा प्रभाव आहे। नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईकांची एक हाती सत्ता आहे। संजीव नाईक हे 2009 साली राष्ट्रवादीत असताना ठाण्याचे खासदार होते, पण 2014च्या मोदी लाटेत नाईक घराण्याच्या सत्तेला सुरुंग लागला। त्यानंतर नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता पुन्हा लोकसभा लढवण्यासाठी संजीव नाईक इच्छुक आहेत।
पण संजीव नाईक बंडखोरी करण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सांगण्यात येतंय. नाईक घराणं भाजप विरोधात जाऊन लढणं अशक्य. एक हाती निवडणूक जिंकण्या एवढा नाईकांचा करिश्मा नाही. शहरी भागातला मतदार मोदींची वोट बँक असल्याची नाईकांना जाणीव. भाजपशी थेट पंगा घेण्याची नाईकांची मानसिकता नाही. नवी मुंबई वगळता नाईकांचा वैयक्तिक प्रभाव नाही. आताही ज्यांनी राजीनामे दिले ते नाईकांचे समर्थक असल्याचं आमदार मंदा म्हात्रेंनी सांगितलंय. जे काही कार्यकर्ते आहेत नाईक साहेबांचे, त्यांनी राजीनामा देण्याचं सत्र सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये जुने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत, सगळे नवीन आहेत. मीरा भाईंदरला पण ज्यांनी राजीनामा दिला ते पण नाईक समर्थक आहेत. संजीव नाईकांच्या तुलनेत शिवसेनेचं पारडं अधिक जड वाटतंय. नरेश म्हस्के ठाण्याचे माजी महापौर होते. नवी मुंबईपासून भाईंदरपर्यंत शिवसेनेची ताकद आहे. म्हस्के अनेक निवडणुकीचे प्रचार प्रमुख होते. ठाणे महापालिकेत 60-62 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. नरेश म्हस्केंविरोधात उमेदवारी म्हणजे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवारी असा संदेश राज्यात जाऊ शकतो. मुख्यमंत्र्यांशी पंगा घेणं नाईकांना कोणत्याही परिस्थितीत परवडणारं नाही. बंडखोरी करून एकाच वेळी भाजप आणि शिवसेनेला अंगावर घेऊन नाईक घराणं राजकीय घोडचूक करणार नाही असं जाणकारांना वाटतंय. त्यामुळे नाईकांची नाराजी पेल्यातलं वादळ ठरेल यात शंका नाही. ज्योत्स्ना गंगणेसह विकास मिरगणे, लोकशाही मराठी, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.